तर ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण वसतिगृहासाठी फॉर्म भरायचे आहे, तर त्याच्यासाठी आता पुन्हा वेबसाईट सुरू झाली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे, ते आता अप्लाय करू शकते. तर हे 4/2/2026ला एक परिपत्रक जाहीर झालं होतं. शास्त्रीनगर, येरवडा, पुणे समाज कल्याणकडून. वसतिगृहासाठी जर फॉर्म भरायचा असेल, तर तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते यामधून समजून घ्या. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा जॉइन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट मिळत राहील आणि जे काही तुमच्या वसतिगृहाच्या लिस्ट लागणार आहे, ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर यामध्ये फक्त आपण वसतिगृहाचा विचार करून चाललो. या परिपत्रकमध्ये सांगितलं आहे या ठिकाणी, की ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी फॉर्म भरायचे आहे, त्यांच्यासाठी पुन्हा लिंक सुरू झालेली आहे आणि त्यासाठी तुमच्यासाठी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक किंवा आधार योजनेसाठी फॉर्म भरायचे असेल, ते सुद्धा फॉर्म भरू शकतील. तर मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले आहे, अपलोड केले आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. तिथून तुम्हाला आयडिया येऊन जाईल, की तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. परंतु अगोदर स्वयंपाक किंवा आधार योजनेसाठी जर फॉर्म भरत असेल, ते व्हिडिओ अगोदर बघून घ्या, नंतरच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकते वसतिगृहासाठी? तर ज्या विद्यार्थ्यांचा आता 12वी झाला आहे, ते व्यावसायिक असो की अव्यावसायिक असो, म्हणजे प्रोफेशनल कोर्स असो की अनप्रोफेशनल कोर्स असो, तर ते विद्यार्थी या ठिकाणी वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकते. फक्त या ठिकाणी एक अट आहे, फक्त तुम्ही फर्स्ट इयरचे असले पाहिजे विद्यार्थी. तुम्ही जर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला असेल, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही आय-टी-आयला असाल, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. फक्त या ठिकाणी एक अट आहे, की 2 वर्षाचा या ठिकाणी आय-टी-आय असला पाहिजे. 1 वर्षाचा जर आय-टी-आय असेल, तर तुम्हाला वसतिगृह मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे. अगोदर जे 2025 मध्ये परिपत्रक जाहीर झालं होतं वसतिगृहासाठी, तेव्हा फॉर्म सुरू झाले होते. परंतु आता काही जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहे, तर ते भरण्यासाठी समाज कल्याणमधून पुन्हा वेबसाईट सुरू झाली आहे. तुमच्यासाठी फॉर्म पुन्हा भरण्यासाठी चालू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नसेल, ते विद्यार्थी या जागेसाठी फॉर्म भरून आपली जागा निश्चित करू शकतात. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुमचं वेळापत्रक सांगितलं आहे. यामध्ये बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी अशा 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स. त्यानंतर तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करायचे आहे? 6/2/2026 ते 15/2/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. अगोदर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, नंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट ज्या वसतिगृहासाठी तुम्ही फॉर्म भरत असेल त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचे आहे किंवा समाज कल्याण ऑफिसला सुद्धा तुम्ही नेऊन देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर जो तुम्ही ऑनलाईन अर्ज करसाल, त्याच्या अर्जाची छाननी हे 16/2/2026 ते 18/2/2026 पर्यंत तुमची अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर तुमची प्रथम लिस्ट लागणार आहे. 20/2/2026ला 12वीचे जे तुमचे पर्सेंटेज राहणार आहे, या ठिकाणी पहिली लिस्ट लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव असेल, त्यांना 26/2/2026 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. ज्या वसतिगृहामध्ये तुमचा नंबर लागणार त्या वसतिगृहाला व्हिजिट करायचं आहे आणि आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला फॉर्म कसा अप्लाय करायचा या ठिकाणी बघा. तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे हॉस्टेल मॅनेजमेंटच्या. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी उद्या किंवा परवा व्हिडिओ टाकतो. तर तुमच्यापाशी संपूर्ण डॉक्युमेंट असेल तुम्ही कॅफेमध्ये जा आणि तिथून वसतिगृहासाठी फॉर्म भरून घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशन म्हणून हॉस्टेलसाठी फॉर्म भरा. एक्झिस्टिंग म्हणून फॉर्म भरू नका, नाहीतर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही न्यू म्हणून फॉर्म भरा. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणखी जर तुमचे काही प्रश्न असेल वसतिगृहाच्या ॲडमिशनबद्दलचे, तर तुम्ही बिनधास्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर तुम्हाला मला पर्सनल मेल सुद्धा करायचा असेल, तुम्ही पर्सनल मेल सुद्धा मला करू शकता. माझं पर्सनल मेल आहे naukrimaharaष्ट्र@gmail.com. त्या ठिकाणी तुमचे क्वेश्चन मांडा, मी त्या ठिकाणी तुमचा ॲन्सर देतो. आणि मेन म्हणजे तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या ग्रुपवर शेअर करा, जो तुमचे मित्रांचा ग्रुप असेल. कारण ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची खूपच गरज असेल, त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर खूप मोठी गोष्ट आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.